नमस्कार माय टू फॅमिली. तर सिडकोची लवकरच लॉटरी, कारण घरांच्या ज्या किमती आहेत त्या कुठेतरी कमी होण्याची शक्यता आहे. तर काय आहे अपडेट, चला पाहूया सविस्तर माहिती. सिडकोच्या घरांच्या किमती कमी होणार. घरांच्या किमतीचा आता फेर आढावा घेण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. सिडको मंडळाने 26,000 घरांच्या परवडणाऱ्या किमती महाग असल्याने फेब्रुवारी महिन्यातील सोडत प्रक्रियेला अल्प प्रतिसाद मिळाला. मात्र त्यानंतर सिडको पुन्हा एकदा बांधून पूर्ण झालेल्या आणि उपलब्ध घरांच्या विक्रीसाठी सोडत काढण्याच्या तयारीला लागली आहे. परंतु सिडकोच्या येऊ घातलेल्या सोडत प्रक्रियेमध्ये घरांच्या ज्या किमती आहेत त्या पूर्वीपेक्षा किती कमी असणार याविषयी अद्याप कोणतेही नवीन आदेश राज्याच्या नगरविकास विभागाकडून मिळालेले नाही. याविषयी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी बुधवारी दिलेल्या माहितीनुसार लवकरच याबाबत शासन निर्णय घेणार असल्याच्या बातमीला दुजोरा दिला आहे. प्रधानमंत्री आवास योजनेतील परवडणारे घर 97 लाख रुपयांचे सर्वसामान्य अत्यल्प उत्पन्न गटातील व्यक्ती खरेदी करणार असा प्रश्न उपस्थित करत विधिमंडळाच्या अधिवेशनात सिडकोच्या घरांच्या सोडतीचा मुद्दा अनेक आमदारांनी उपस्थित केला. अखेर मंत्र्यांनी यावर उत्तर देताना राज्याचे उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली संबंधित घरांच्या किमती व इतर प्रश्नांविषयी बैठक घेऊन त्यानंतर नवीन घरांची सोडत काढण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी स्पष्ट केले. सिडकोने परवडणाऱ्या घरांच्या क्षेत्रफळ आणि दरांविषयी उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीत मांडण्याच्या मुद्द्याची तयारी पूर्ण केली असून लवकरच बैठकीत याबाबत निर्णय झाल्यावर सिडकोची उर्वरित घरांची सोडत कधी घोषित केली जाईल याचा सुद्धा निर्णय जाहीर करू असे सुद्धा सिडकोने स्पष्ट केले आहे. सिडकोच्या घरांनी एवढे क्षेत्रफळ असलेली आणि सिडकोपेक्षा नवी मुंबईतील नेरूळ स्थानका शेजारील म्हाडा कोकणची घरे 30 लाखांना सोडतीमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहेत. आत्तापर्यंत 64,000 नागरिकांनी हे घर मिळण्यासाठी अर्ज नोंदणी केले आहेत. सिडको मंडळाने यावर्षी सुमारे 30,000 घरे विक्री करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. मात्र घर विक्री करण्यासाठी सिडकोने नेमलेल्या कंपनीला प्रति सदनिका 1 लाख रुपये देण्याचा करार सिडको मंडळाने संबंधित कंपनीसोबत केल्यामुळे सिडकोला प्रधानमंत्री आवास योजनेतील घर चढ्या भावाने विक्री करण्याची कसरत करावी लागत आहे. प्रधानमंत्री आवास योजना ही गरिबांसाठी राबवली की कंत्राटदारांना पोहोचण्यासाठी असा आरोप घर विक्रीच्या योजनेवर सामान्य नागरिकांकडून होत आहे. सिडको घरांच्या किमती संदर्भात विधिमंडळात मंत्री महोदयांनी आश्वासन दिले आहे. उपमुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली बैठकीनंतर शासन या संदर्भात चांगला तोडगा काढेल अशी अपेक्षा आहे. शासनाच्या निर्देशानंतर सिडको सोडत तातडीने जाहीर करेल असे म्हणणे आहे विजय सिंघल, व्यवस्थापकीय संचालक सिडको मंडळ यांचे. सिडकोकडून नवी मुंबईत लवकरच जम्बो लॉटरी काढली जाण्याची शक्यता आहे. सरकारनं लवकर निर्णय घेतल्यास सिडको लॉटरी काढू शकतं. सिडकोच्या घरांच्या किमती कमी करण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली लवकरच बैठक आयोजित केली जाणार आहे. त्यामुळे घरांच्या किमती कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. वेगवेगळी याचा तोडगा निघाल्याच्या नंतर आमची पूर्ण तयारी आहे. लॉटरी आपल्याला लवकर घरांसाठी किमतीच्या जसं मी म्हटलं तर 25 लाखापर्यंत सुद्धा या ठिकाणी घर आहे. तुमच्या तळोजामध्येच आहे. हा थोडा लोकेशन आणि साईज प्रमाणे व्हेरी करतोच. कारण काय, जसं आता मुंबईमध्ये तुम्ही लोकेशन कोणती आहे, लोकेशन जर चांगली झाली तो घर वाटतो. पण एक गोष्टी लक्षात घ्या, आमच्या घराच्या किंमत मार्केटच्या कमीच असणार आणि दुसरं आमच्या घराची क्वालिटी जर बघितली ते प्रायव्हेट पेक्षाही क्वालिटी चांगली आहे असं सारखी या ठिकाणी परिस्थिती आहे.